आज बकरी ईद सणाच्या दिवशी मालेगाव शहरात पुन्हा या वर्षी देखील मोसम नदीत रक्त मिश्रित पाणी आल्याने गेल्या 17-18 वर्षापासून सातत्याने याविषयी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे हे सांडवा पूल येथे भर उन्हात सकाळी साधारणतः 9 वाजेपासून या गोष्टीला जबाबदार असणारे संबंधित अधिकारी, शहर अभियंता, आयुक्त वगैरे ज्यांची ही जबाबदारी होती त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी शांततेने धरणे आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, प्रांत अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनोने, डीवायएसपी दर्शन दुगड, सिद्धार्थ बोरवाल, पोलीस अधीक्षक सुधीर पाटील, रवी मगर, शेखर साहेब, दीपक जाधव सहित अनेक पोलीस अधिकारी तसेच मनपा आयुक्त रवींद्र जाधव सहित अनेक मनपा अधिकारी उपस्थित होते। यावेळी रामदास बोरसे यांना त्यांनी आंदोलन समाप्तीसाठी विनंती केली, परंतु वारंवार होणाऱ्या या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आंदोलक अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी शेवटपर्यंत ठाम होते। शेवटी साधारणतः 11:15च्या सुमारास शहर अभियंता कैलास बच्छाव, स्वच्छता उपायुक्त अनिल पारखे, प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल यांना निलंबित केल्याचे लेखी पत्र रामदास बोरसे यांना दिल्याने आंदोलन समाप्त करण्यात आले। या प्रसंगी रामदास बोरसे, निखिल पवार, भरत पाटील, देवा पाटील काय बोलले, कसे झाले हे आंदोलन, प्रत्येक क्षणाची संपूर्ण माहिती बघा सविस्तर फक्त प्रबंधभूमीवर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू।